जय भवानी, जय शिवानी. पुन्हा एकदा मी आपल्या सेवेत आलेलो आहे. एक नवीन विषय घेऊन आणि विषय खूप महत्वाचा आहे. सगळ्यांचा विचार करण्यासारखा विषय आहे. भारत स्वतंत्र होऊन आज एवढे वर्ष झाली, तरी पण आपण गरीबच आहोत, असं मला कुठेतरी वाटतं. इराणचं युद्ध पेटलं. इराणवर हल्ले केले अमेरिका, इस्रायलने आणि आम्हाला त्याचा तोडा जाणवला नाही. कारण काय माहितीये काय? कारण आम्ही अवलंबून राहिलो. एवढा वर्ष भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आम्हाला अवलंबून राहावं लागतंय. कारण का माहितीये का? कारण आम्ही त्या बाबतीमध्ये कधी गेलोच नाही. विकास ह्या दृष्टिकोनातून अजून सुद्धा आपण मागे आहे, असं मला तरी वाटतं. आज आपण जर स्वतः गॅस निर्मिती केली असती, आपण काही गोष्टी निर्मिती केल्या असत्या, तर आज आपल्याला एक जळ लागतं. म्हणजे उद्या तुम्ही विचार केला का? उद्या जर तिसरं महायुद्ध झालं तर आपल्याला किती मोठा त्रास होऊ शकतो? तर आम्ही सर्वसामान्य असं याचा विचारच करत नाही. भ्रष्टाचाराने पोखरलेला हा भारत आहे. एक आमदाराच्या घरी, नगरसेवकाच्या घरी, जिल्हाधिकारी प्रत्येकाच्या घरी नुसता निधी आलाही पडलेला. हा सगळा पहिला भ्रष्टाचार थांबला पाहिजे. तो भ्रष्टाचाराचा पैसा भारताच्या विकासाकरता लावला पाहिजे, तरच भारतातली मुलं ही चांगल्या प्रगतीपथावर जातील. प्रत्येक गोष्ट पंतप्रधानांनीच करावी असं काही त्यांनी ठेका घेतलेला नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने ते पूर्ण कार्य करतात. त्यांना जेवढं संभवते तेवढं संभवतात. पण आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला पाहिजे ना. मुळात आम्ही काय करतो, एखादा पण रस्त्याचा पास झाला त्यातले अर्धे पर्सेंटेज तर आमच्या घरी जातात. असा विकास होईल. समजण्यासारखी गोष्ट आहे. समजा आज नाही ना, तर तिसरं महायुद्ध झाल्यानंतर खाण्याचे वांदे येतील, आपल्या खाण्याचे वांदे. आज परत आपण चुलीकडे आलोय आणि चुलीकडे येण्यासाठी ना आपण विचार केला पाहिजे आपली ही गत का झाली. उद्या जर आणखीन मोठं युद्ध झालं तर आपल्याला अंधारात लावून राहील आणि अंधारात दूर करण्यासाठी प्रशासन, शासन याला एक नम्र विनंती आहे, की आता ह्या गोष्टीची निर्मिती करा, जे आपल्याला कधी कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडता कामा नये. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.